हॅलो नर्सिंग ॲस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉईंट. महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून 18/8/2026ला एक सर्क्युलर प्रसिद्ध झाले. तुम्हाला माहीतच असेल की जे सध्या CNE चालू आहे त्याबद्दल बायोमेट्रिक करण्याचं महाराष्ट्र परिचर्या परिषदेने यामध्ये मेन्शन केलं आहे. तर सब्जेक्ट बघूया. मॅन्डेटरी सबमिशन ऑफ व्हेन्यू, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड फॉर जिओ टॅग, जिओ फेन्स बायोमेट्रिक अटेंडन्स इन CPD प्रोग्राम्स. म्हणजे तुम्हाला आता जिओ टॅग करायचा आहे CPD प्रोग्राम अटेंडन्ससाठी. म्हणजे हे दोघांना पण आहे, ऑर्गनायझरसाठी आणि जे कोणी CPD अटेंड करणार आहेत त्या स्टुडंटसाठी देखील. तर यांनी लिहिले बघा, टू ऑल CPD ऑर्गनायझर अप्रूव्ड CPD सेंटर नर्सिंग इन्स्टिट्यूट्स, ऑल ऑर्गनायझर्स कंडक्टिंग continuous professional development programs under the Maharashtra. All CPD organizers conducting CPD programs are requested to ensure that, as per the applicable guidelines, the accurate geographical location coordinates of the CPD program venue, that is a latitude and longitude, are available for the proper functioning of the geotag geofenced biometric attendance system. Accordingly, while submitting the CPD application and program details on the portal, the CPD organizers shall verify and mention the accurate latitude and longitude for the program venue. म्हणजे यांनी CPD ऑर्गनायझरसाठी असं मेन्शन केलं आहे की तुम्ही जे लोकेशन, ज्या लोकेशनवर तुम्ही CPD ऑर्गनाईज करणार आहात, CNE ऑर्गनाईज करणार आहात, त्या लोकेशनचं प्रॉपर जिओ टॅग तुम्हाला ऑर्गनायझरला सबमिट करायचं आहे. म्हणजे तिथे प्रॉपर ॲक्युरेट लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड तुम्हाला व्हेन्यूची अपडेट करायची आहे जेव्हा तुम्ही परमिशन घेणार आहात त्यावेळेस. ते इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघा इथे दिले आहेत. लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड्स ऑफ द एक्झॅक्ट CPD व्हेन्यू आर मॅन्डेटरी फॉर एनेबलिंग जिओ टॅग जिओ फेन्स्ड बायोमेट्रिकल अटेंडन्स. म्हणजे लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड्स तुमची एक्झॅक्ट CPD व्हेन्यूची गरजेची आहे जिओ टॅग आणि जिओ फेन्स्ड बायोमेट्रिक अटेंडन्ससाठी. ओके. The organizer shall carefully verify the geographical coordinates before submitting them on the CPD portal. म्हणजे इथे बघा, जिओग्राफिकल कोऑर्डिनेट्स बिफोर सबमिटिंग दी CPD पोर्टल. म्हणजे चेक करायचं आहे प्रॉपर तुमचे जिओग्राफिकल लोकेशन आहे का. थर्डवाला बघा, कोऑर्डिनेट सबमिटेड मस्ट करेस्पॉन्ड्स टू द ॲक्च्युअल अप्रूव्ड व्हेन्यू वेअर दी CPD प्रोग्राम विल बी कंडक्टेड. म्हणजे जो तुमचा CPD प्रोग्राम कंडक्ट करायचा व्हेन्यू आहे तो तुम्ही प्रॉपर सबमिट करायचा आहे. तर इथे फोर्थ बघा, इनकरेक्ट, इनॲक्युरेट ऑर अप्रॉक्सिमेट कोऑर्डिनेट्स मे रिझल्ट इन दी पार्टिसिपेंट्स बिईंग अनेबल टू मार्क देअर बायोमेट्रिक अटेंडन्स विदिन दी प्रिस्क्राइब्ड जिओफेन्स्ड एरिया. म्हणजे जे इनकरेक्ट, इनॲक्युरेट ऑर अप्रॉक्सिमेट कोऑर्डिनेट्स म्हणजे तुमची लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जर चुकीची असेल ऑर्गनायझरची, जर जे अटेंडर आहेत त्यांना ते जिओ फेन्सिंग होणार नाही आहे, मग त्यांचा पण लॉस होणार आहे तो. त्याच्यामुळे ॲप्रोप्रिएट लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड असणं गरजेचं आहे. तर फिफ्थ वन बघा, ऑर्गनायझर्स आर ॲडवाइज टू व्हेरीफाय द जिओ लोकेशन वेल इन दी ॲडव्हान्स ऑफ द शेड्यूल प्रोग्राम अँड इन्श्युअर दॅट दी जिओ टॅग बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम इज फंक्शनल ॲट दी व्हेन्यू. म्हणजे ज्यांना ऑर्गनायझरला आधी ते आपलं शेड्यूल करायच्या आधी, जो CPD प्रोग्राम शेड्यूल करायचा आहे त्याआधी जिओ लोकेशन प्रॉपर आहे का नाही ते व्हेरीफाय करायचं आहे. आणि बायोमेट्रिकल आणि इन्श्युअर करायचं आहे की जिओ टॅग बायोमेट्रिकल अटेंडन्स सिस्टीम इज फंक्शनल ॲट दी प्लेस ऑफ व्हेन्यू. म्हणजे व्हेन्यूच्या ठिकाणी जिओ टॅग बायोमेट्रिक अटेंडन्स फंक्शनल आहे का ते चेक करायचं आहे. तर नेक्स्ट बघा, इन केस ऑफ एनी चेंज इन दी अप्रूव्ड व्हेन्यू द ऑर्गनायझर शॅल कम्युनिकेट दिस same to the Maharashtra Nursing Council in advance along with the revised latitude and longitude for necessary approval or update. जर तुमचं इथे मेन्शन केलं की व्हॅन्यू जर तुमचा चेंज झाला आहे तर तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल ते लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड तुमची हे करायचं आहे, ते चेंज करून घ्यायची आहे. ठीक आहे. सेवन्थ वन बघा, the CPD organizer shall be responsible for the accuracy and the authenticity of the venue and the geographical coordinates submitted on the portal. म्हणजे जे CPDचे ऑर्गनायझर्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत त्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड जे सबमिट करणार आहेत जिओ टॅगिंगसाठी त्याच्यासाठी. त्यांच्याकडून जर काही फॉल्ट झाला तर त्याच्यात काही करेक्शन करता येणार नाही, ते टोटली रिस्पॉन्सिबल राहतील. ठीक आहे. 8.1 दिलं आहे, ऑल CPD ऑर्गनायझर्स आर रिक्वेस्टेड टू स्ट्रिक्टली कम्प्लाय विथ दी अबाव इन्स्ट्रक्शन टू facilitate smooth, transparent and the accurate biometric attendance and to avoid the inconvenience in the participating registered nurses.
म्हणजे ऑल ऑर्गनायझर्सला रिक्वेस्ट केली आहे की स्ट्रिक्टली कंप्लाय विथ दी अबव इन्स्ट्रक्शन. सगळे वर दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन तुमचे फॉलो करायचे आहेत, ज्याच्यामुळे स्मूथ, ट्रान्सपरंट अँड ॲक्युरेट बायोमेट्रिक अटेंडन्स होऊन जाईल. तिथे कुठे प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई IC रजिस्ट्रारकडून आलेलं हे सर्क्युलर आहे. तर इथे ते जिओटॅग बायोमेट्रिकल असेन्शियल स्टेप फॉर ऑर्गनायझर्स इथे दिल्या आहेत सगळ्या. हाऊ टू गेट एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. त्यांचं ॲप आहे ते सबमिट करायचं आहे. तिथून इथे स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. इथे ज्यावेळेस अटेंडन्स असणार आहेत, म्हणजे जे अटेंड करायला येणार आहेत नर्सेस, तर त्यांचे इथे नावं असतील. इथे जिओटॅग करायचं आहे त्यांना. आणि जे अटेंडर आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं, ते आपण खाली पाहू. तर इथे बघा, स्टेप फॉर पार्टिसिपेंट सेल्फ अटेंडन्स, म्हणजे इथे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी स्टेप्स दिल्या आहेत, त्या पण आपल्याला फॉलो करायच्या आहेत तिथे जाऊन. तर इथे बघा, स्टेप 1 पार्टिसिपंट कॅन लॉग इन ऑन दी CPD पोर्टल. म्हणजे स्टेप 1ला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे CPD पोर्टलला. देन नॅव्हिगेट टू स्टुडंट CNE लिस्ट अप्लाइड CNE. म्हणजे वर राईट कॉर्नरला तिथे ऑप्शन येतात लॉग इन केल्यानंतर, स्टुडंट CNE समरी म्हणून CNE लिस्ट तिथे करायचं आहे आपण अप्लाइड CNEवर, जे आपण अप्लाइड केलेली आहे CNE तिथे. ठीक आहे. नंतर एक ऑप्शन येईल क्लिक ऑन कॅमेरा आयकॉन, म्हणजे कॅमेरा आयकॉनवर क्लिक करायचं आहे थर्ड स्टेपला. आणि त्याच्यानंतर व्हेन क्लिक ऑन दी कॅमेरा आयकॉन इट विल ओपन दी न्यू स्क्रीन टू कॅप्चर दी जिओटॅग बायोमेट्रिकल अटेंडन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही कॅमेरा आयकॉनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला एक न्यू विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला जिओटॅग बायोमेट्रिक अटेंडन्ससाठी आपला फोटो कॅप्चर करायचा आहे. ठीक आहे. ह्या स्टेप जे अटेंडन्स पार्टिसिपंट आहेत त्यांच्यासाठी आहे. इथे खाली नोट पण दिली आहे. दी फीचर विल ओनली वर्क फ्रॉम दी मोबाईल ब्राउझर. दिस विल बी अवेलेबल ऑन लॅपटॉप PC बट यू विल नॉट गेट जिओ लोकेशन ॲक्युरेसी. म्हणजे हे फीचर आहे ते फक्त मोबाईल ब्राउझरवर आहे. हे लॅपटॉप आणि PCवर पण अवेलेबल आहे, पण तुम्हाला जिओ लोकेशन ॲक्युरेसी तिथे भेटत नाही, त्यामुळे तुम्हाला मोबाईल ब्राउझर वापरायचा आहे. ठीक आहे. अजून एक नोट दिली आहे, व्हाईल युझिंग दी फीचर इफ यू आर नॉट इन 100 मीटर रेंज ऑफ वर्कशॉप जिओ लोकेशन कोऑर्डिनेट्स प्रोव्हाइडेड बाय द ऑर्गनायझर देन यू कॅनॉट मार्क दी अटेंडन्स. इथे खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्ही त्या 100 मीटर रेडियसमध्ये असणार आहात तेव्हाच तुमचं तिथे अटेंडन्स लागणार आहे. जी ऑर्गनायझर्सने वर्कशॉपची लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड जी सबमिट केली आहे, जिओ लोकेशन सबमिट केलं आहे, त्याच्या 100 मीटर रेडियसमध्ये पार्टिसिपंटला असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमची अटेंडन्स लागणार आहे. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा हा खूप मोठा निर्णय आहे की तुम्हाला आता जाग्यावर जाऊन, म्हणजे ज्या ठिकाणी ऑर्गनायझर्सने ऑर्गनाईज केलेली आहे CNE CPD, तिथे जाऊन तुम्हाला अटेंडन्स करायचे आहे आणि ते देखील आता बायोमेट्रिक होणार आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी महत्त्वाचं सर्क्युलर आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन सर्क्युलरसाठी आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.